तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता, हा तो बहादूरशेखचा ब्रिज आहे, उड्डाण पूल, जो मध्यंतरी मित्रांनो पडलेला. तर आता त्याचं काम माझ्या मते त्यांनी चालू केलेलं आहे. हे बघा बघू शकता बहादूरशेख नाका. आता आपण आहोत बहादूरशेख नाकामध्ये आणि ब्रिजचं काम आता चालू झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो हा जो ब्रिज आहे तो कोसळलेला. आणि हे बघा तुम्हाला दिसत असेलच कॅमेरामध्ये, बघता ना तुम्ही आता वरती. तर अशा प्रकारे हा ब्रिज पूर्णपणे डॅमेज झालेला आहे. तो आता काम चालू केलेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत थेट बहादूरशेख ब्रिजच्या दिशेने. हे बघा मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बरोबर जो बाजूला बघताना ब्रिज, तो ब्रिज पडलेला पडका ब्रिज आहे तो उड्डाण पूल. आणि आता जो बहादूरशेखचा नवीन ब्रिज आहे त्या ब्रिजने आता आपण थेट निघालेलो आहोत वालोप्याच्या दिशेने, म्हणजे वालोपे करत मग आपण फरशी. हे बघा देखील रस्ता खराब आहे तसं काय म्हणायला हरकत नाही. रस्ता काय चांगला नाही मित्रांनो, रस्ता खराबच आहे अजून देखील. तर ठीक आहे, होईल तेव्हा होईल, आता काय बोलू शकत नाही, बोलून बोलून कंटाळा आहे. हे बघा आता हां बघा मित्रांनो, आता आपण हा नवीन ब्रिज आहे बहादूरशेखचा, जो नवीन ब्रिज झाला आहे तो आपण 2 वे आहे, म्हणजे इकडून जाणाऱ्या गाड्या इकडून येणाऱ्या गाड्या. तसं आता हा जो रोड आहे ना मित्रांनो, तो अगदी सरळ माझ्या मते म्हणजे वालोपे अगदी अर्धा जो आपला जो सवसाडा धबधबा आहे तिथपर्यंत तुम्हाला चांगला रोड मिळेल, म्हणजे असा 2 वेचा. त्याच्यानंतर परत मग परशुराम घाटामध्ये हायचीच अवस्था आहे. त्याच्यानंतर मग परत वरती येणार लोटत मग पुढे परत चांगलं आहे. आता पुढे पुढे असे पॅच चांगला परत मध्ये वाईट मध्ये चांगला असं चालू आहे. बघा रस्त्याचं काम अजून चालू आहे. तर ठीक आहे, कुठेतरी आशा ठेवूया की होईल लवकरात लवकर चालू.